तुम्ही टेक्नॉलॉजी आपल्या या देशाला पण दिलेली आहे. जसं अगदीच एक मोठं उदाहरण द्यायचं झालं तर आधार कार्ड, ज्याच्यामध्ये आयरिस टेक्नॉलॉजी राईट, हो, जी तुम्ही इथे आणलीत आणि मला असं वाटतं काही भागामध्ये रेशन कार्ड्स आणि ह्याच्यासाठी पण हो. की काय टेक्नॉलॉजी आणि त्याचं काय. हो, म्हणजे मी आधार कार्डचा प्रोजेक्ट नंदन निलकर्णींनी जेव्हा चालू केलं ते फार प्रभावित होतो आणि अतिशय महत्त्वाचा तो प्रोजेक्ट घेतला भारत सरकारने आणि तो इम्प्लिमेंट झाला. अनेक त्याच्यावर विरोध चाललेले, अनेक वर्ष लागली आपल्याला इम्प्लिमेंट करायला, स्वीकारायला, तो चेंज करायला. कारण बराच त्याच्यात साहजिकच विरोध होता. पर्टिक्युलर ब्युरोक्रेसीचा विरोध होता. कारण जे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जो चालू होता, मी स्पष्ट बोलायचं झालं तर त्याला आडकाठी होणार होती. अनेक योजना ज्या करदात्यांच्या पैशातून राबवल्या जात होत्या, त्यातल्या मधल्यामध्ये त्याची गळती फार मोठी होती. मी पूर्वी एकदा एका पंतप्रधानांनी सांगितलं की त्या रुपयातले 70% तर किंवा 80% पैसे 80 पैसे सिस्टीममध्येच जातात आणि 15-20% फक्त तो शेवटच्या माणसापर्यंत पोचतो. ओके. तर तो भाग खराच आहे आणि होता. त्यामुळे तिथे ते लाभार्थी जे होते त्या सर्व मधल्या भ्रष्टाचाराचे, त्यांचा कडाडून विरोध होता या इथे. तर त्यामुळे एक म्हणजे आपल्याकडे जी हरित क्रांती झाली आपण म्हणतो पंजाबात किंवा काय, किंवा त्यानंतर तिथे मोठा बदल झाला, तशी ही जी डिजिटल क्रांती झाली त्याचा भारतातल्या सर्वात तळागाळातल्या वर्गावर फार मोठा परिणाम झाला. अनेक विद्वान लोकांनी अतिशय छान कामं केलेली इथे. तर त्याच्यामध्ये जेव्हा थंब प्रिंटिंग, म्हणजे आपण जेव्हा अंगठ्याच्या ठस्यावरून आधार कार्डवर जे वापरलं गेलं, 140 बिलियन म्हणजे लोकांना जेव्हा बघितलं गेलं त्याचं, तर तेव्हा नॅचरली 1.4 बिलियन 140 कोटी लोकांपर्यंत केलं. तर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या, दिसल्या. त्याच्यामध्ये अनेक प्रकारे आपल्या कष्टकरी वर्गातल्या बऱ्याच लोकांना ते मिळेना आणि मग तो लूपहोलसारखा वापरला गेला की अरे हे मॅच होत नाही, त्यामुळे तो आधार कार्डची गरज नाही. बायोमेट्रिक्स आपण जे वापरले त्याच्यामध्ये तिथे तो वापरला गेला. तेव्हा डोळ्यातली बुबुळं जी असतात आपली आयरिस, त्याच्यातलं जे प्रिंट असतं ते युनिक होतं. तेव्हा त्यांनी ते केलं, पण ती टेक्नॉलॉजी तेवढी उपलब्ध होत नव्हती. तेव्हा मी एक तिकडची कंपनी, अमेरिकन कंपनी भारतात आणली. मी तिथली कामं थांबवून भारतात आणली आणि ती आम्ही सगळी ती पास करून घेतली वगैरे ते सर्व. आणि इव्हेंच्युअली आम्ही आंध्र प्रदेश आणि बिहार या 2 राज्यांमध्ये रेशन कार्डसाठी ती इम्प्लिमेंट पण केले. कोविडच्या आधी, म्हणजे पॅन्डेमिकच्या आधी ते आम्ही इम्प्लिमेंट केले. आणि मला असं वाटतं की ती टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे बराच फरक होईल. की एकतर म्हणजे सुप्रीम कोर्टमधली ती त्या काळी जी केस होती 2018-2019मध्ये, की आधार कार्ड वापरायचं की नाही, ते सेफ आहे की नाही, ह्या सगळ्या शंका मिटवण्यात आल्या. त्यामध्ये मी खारीचा वाटा उचलू शकलो आणि त्यानंतर ती इम्प्लिमेंट झाली. मग नंतर आम्ही बाहेर पडलो, कारण बाकीचे लोक आले किंवा भारतात गव्हर्नमेंटबरोबर काम करणं हा वेगळा भाग आहे.